वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली। पण या बैठकीचं कनेक्शन राऊतांनी पुन्हा फडणवीसांच्या केंद्रातील मंत्रिपदाशी जोडलं। फडणवीस आवरावर करून दिल्लीत जातील असं राऊत म्हणाले। पाहूया। मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आवरावर करतात। देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय। आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत। 29 नंतर तर काही संधी नाही। मुख्यमंत्री फडणवीस हे आवरावर करून दिल्लीत जाणार असा दावा पुन्हा एकदा राऊतांनी केला। तर वडेट्टीवारांनी फडणवीसांना पंतप्रधान पदाच्या शुभेच्छा दिल्या। दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार नाही तर महाराष्ट्राचीच सेवा करणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। पण केंद्रीय मंत्रिमंडळाऐवजी फडणवीसांना भाजपच्या ताकदवर अशा संसदीय बोर्डात स्थान मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महायुतीच्या नेत्यांसोबत बैठकांचा सपाटा सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच वर्षा निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक घेतली। अंतर्गत वादातनं जे काही महायुतीचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वातावरण खराब करण्यात येतं, त्यामध्ये सर्वांनाच आज सूचना दिलेल्या आहेत की महायुतीमध्ये कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही। महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील। महायुती एकसंघ राहील। महायुतीमध्ये कुठलाही डॅमेज होणार नाही याच्या सूचना सर्व आमदार खासदारांना आणि माननीय पालकमंत्र्यांना दिल्या आहेत। मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आवरावर करतायत। इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहेत। मग राज्यपालांच्या काही जागा भरायच्या असतील, महामंडळांच्या नियुक्त्या आहेत, त्यानंतर निधी वाटप आहे, हे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रलंबित ठेवलं। पण आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय। महायुतीच्या आमदारांसाठीही मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं। त्याआधी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या। आगामी जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। माध्यमांमध्ये महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात उघडपणे वक्तव्य करू नका। महायुतीत निधीचं समान वाटप करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांना देण्यात आल्यात। महामंडळांच्या वाटपाबाबत आणखी 2 बैठका होणार असून 15 दिवसात महामंडळांचं वाटप होईल। जिल्हा नियोजनाच्या निधीतून शाळांच्या दुरुस्तीची कामं केली जाणार असं या बैठकीत ठरलंय। इकडे वडेट्टीवार यांनी पुन्हा फडणवीसांना पंतप्रधान पदाच्या शुभेच्छा दिल्या। 2029च्या आधी मराठी पंतप्रधान व्हावा असं वडेट्टीवार म्हणाले। मुख्यमंत्री झाले, तिसऱ्यांदा आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे सिनियर नेते असतील, त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत। 29 नंतर तर काही संधी नाही, त्यामुळं आमची ती इच्छा आहे। पण ते झालं पाहिजेत, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी। पण ते काय थांबवतील, केवढी एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील, याच्या पुढे नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे। 2029 मध्ये विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षामध्ये राहत नाहीत। काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करून, काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून ते दुसऱ्या पक्षामध्ये जाणार। विजय वडेट्टीवार यांचं ठरलंय 2029च्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यायची आणि दुसऱ्या पक्षामध्ये यायचंय। हे विजय वडेट्टीवारांचं धोरण निश्चित झालेलं आहे। आपण 2029 पर्यंत महाराष्ट्रातच राहणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय आणि पक्षाच्या तसंच महायुतीच्या नियमित बैठका घेत कामही सुरूच ठेवलंय। पण विरोधक फडणवीस दिल्लीत जाण्याची वाट पाहत असल्याचं दिसतंय। गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.